आपण पाहता जी मराठी न्यूज, बातमी म्हणजे पारदर्शकता. आपले चाणक्य स्टुडंट गेल्या वर्षी 10 शाळेमध्ये झाले. या वर्षी आपण 11वी शाळा देखील लोकसेवा विद्यालय आगळगाव या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. आपण दुसरी शाळा या ठिकाणी स्वामी समर्थ शाळा आहे, जी की आगळगाव मधली शाळा आहे. या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की विद्यार्थी अगदी आतुरतेने वाट पाहतायत आणि हुशार विद्यार्थी आहेत. आपल्याकडे यांना रूल्स वगैरे समजून सांगितलेले आहेत. ज्यांना कुणाला हा प्रोग्राम आवडतोय त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करायची की प्रोग्राम कशा प्रकारे वाटलेला आहे. आपण या ठिकाणी प्रोग्राम चालू करतोय. तर स्वामी समर्थ मधील या विद्यार्थ्यासाठी पहिला प्रश्न असा राहील, बाळांनो रामायण कुणी लिहिलं माहितीये का तुम्हाला? रामायण कुणी लिहिलं? आणखी कोणाला येत आहे? बर, 3 विद्यार्थी 4 विद्यार्थी आहेत. यांनी सर्वप्रथम हात वरती केला. आपण ह्याला विचारू, उभा राहा. तुझं नाव सांग. धीरज अंगददार. हा, आणि उत्तर सांग. वाल्मिकी ऋषी. क्लॅप करायच्यासाठी. बरोबर आहे. पाहिलं की मी म्हटलं होतं की हुशार विद्यार्थी आहेत. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर अगदी एका सेकंदात त्या विद्यार्थ्याने दिलेलं आहे. काय म्हटलं नाव? वाल्मिकी. धीरज अंगददार. धीरजने आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. वाल्मिकी ज्यांनी रामायण लिहिलं असं उत्तर आहे. आपण याच्यासाठी दुसरा प्रश्न विचारूया. आता थंडी आहे, बरोबर का? उन्हाळा येणारच आहे. टेम्परेचर आपण कशाने मोजतो माहितीये का? तापमापी. क्लॅप करायच्यासाठी. बरोबर आहे. मला वाटतं ह्याच्याकडे ट्रॉफी जाते का काय पहिलीच लगेच. एवढे हुशार विद्यार्थी या ठिकाणी मला पाहायला मिळालेत, बरोबर का? आपण ह्याला कितीला आहे तू? 10वी. 10वीचा विद्यार्थी आहे, बरोबर का? 2 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहे त्यांनी. आपण याला तिसरा प्रश्न विचारूया. गाय दूध देते, हात वरती करा फक्त. गाय दूध देते आणि कोंबडी अंड देते, परंतु असा एक व्यक्ती हे दोन्ही पण देतो. यांनी जर प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर हा मिडल साठी लायबल झाला असता. 2 प्रश्नाची उत्तर चांगली दिली. क्लॅप करायच्यासाठी. आपण त्यांनी पटकन उत्तर दिलेलं आहे, हात वरती केलेला आहे. सांग, नाव सांग. प्रश्न समर्थ बालाजी मुंडे. दुकानदार. किराणा दुकानदार. बरोबर. क्लॅप करायच्यासाठी. बरोबर आहे का? उत्तर बरोबर आहे का? कोणाकोणाला येत होतं? दोघा तिघांना येत होतं. बर, ठीक आहे. कितीला आहे तू? 8वीचा विद्यार्थी आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. किराणा दुकानदार, जो की हा दोन्ही पण देतो. 8वीच्या मानाने सोपा प्रश्न विचारूया. असा एक सजीव प्राणी आहे ज्याला डोळे नाहीत. डोळे नाहीत. येते कोणाला? हात वरती करा. सजीव प्राणी आहे. मॅडम सांगू नका. सजीव प्राणी आहे परंतु डोळे नाहीत. दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे त्याला. येते का? सोपं आहे उत्तर ऍक्च्युली. येते कोणाला? इकडं डिस्कशन नको आहे. हा, इकडं हा एक विद्यार्थी आहे, यांनी हात वरती केलेला आहे. सजीव प्राणी आहे आणि डोळे नाहीत. कोणता प्राणी आहे? बरोबर. क्लॅप करायच्यासाठी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. नाव सांग बाळा तुझं. स्वप्नील ज्ञानेश्वर डोके. कितीला आहे? 7वी. 7वीचा विद्यार्थी आहे. यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं. आपण ह्याला दुसरा प्रश्न विचारतोय. असं एक फळ आहे, गुगली प्रश्न आहे, जास्त डोकं लावायचं नाही. असं एक फळ आहे जे की खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो. बर, 7वीच्या मानाने सोपं उत्तर आहे. 7वीच्या मानाने उत्तर सोपं आहे. डिस्कशन करू नका. त्यांनी पहिल्यांदा हात वरती केला. येत नाही? कलिंगड नाही. ऍक्च्युली खरं सांगू का, हे उत्तर 50% बरोबर पण असू शकतं, बर का? हे उत्तर 50% बरोबर पण असू शकतं, पण आपल्याला जे अपेक्षित आहे किंवा पुस्तकामध्ये त्याचं उत्तर आहे किंवा एमपीसी युपीसी हा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये जे उत्तर आहे ते वेगळं आहे, बरोबर का? बस खाली. ह्यानी पटकन हात वरती केलाय. उभा राहा. इकडे इकडे. हा, नाव सांग तुझं सर्वप्रथम. रोहन राजेंद्र आडसू. सांग उत्तर. नारळ. क्लॅप करायच्यासाठी.
नारळ असं उत्तर आहे, बरोबर का? नारळाचं पाणी जे आहे ते आपण पितो आणि नारळ खातो, असं दोन्ही प्रकारचं असं उत्तर आहे. ते एमपीएससी युपीएससी मध्ये विचारलेला प्रश्नच आहे, त्याच्यामुळे ते नारळ आपण उत्तर ग्राह्य धरूया. कितीला आहे तू? 9वी. 9वीला आहे, तो 7वीला होता. 9वीच्या मानाने आणखी एक प्रश्न असा थोडासा सोपा असा विचारूया. अशी एक गोष्ट आहे, अशी एक गोष्ट आहे ज्याला हेड आणि टेल आहे परंतु बॉडी नाही. हात वरती करायचा, फक्त सांगायचं नाही कोणाला, हात वरती करायचंय. असा काय आहे ज्याला हेड आणि टेल आहे, म्हणजे डोकं आणि शेपटी आहे परंतु बॉडी नाही? अशी कोणती गोष्ट आहे, सोपा प्रश्न आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी चोरू शकत नाही? अशी कोणती गोष्ट आहे जी चोरू शकत नाही? त्याला विचारू आपण. हा, नाव सांग सर्वप्रथम. अण्णासाहेब सोनवणे. बुद्धी. बरोबर, क्लॅप करायच्यासाठी. याच्यामध्ये आपल्याला विचार, बुद्धी, ज्ञान असं काही म्हणता येतं. त्याच्यामध्ये हा बुद्धी सांगितलं. जे ज्ञान आहे, ज्ञान जे की आपल्याकडून कोणी चोरू शकत नाही, बरोबर का? पैसे वगैरे तर काय आपण चोरता येतात, बरोबर का? परंतु हे चोर नाही शकत. कितीला तू? 9वी. 9वीचा विद्यार्थी आहे, त्या मानाने आपण त्याला दुसरा प्रश्न विचारूया. सोपा विचारू आपण, याला ट्रॉफी देऊया. आता बराच वेळ झाला ट्रॉफी नाही दिली आपण किंवा मेडल नाही दिलं आपण. सोपा प्रश्न विचारून आपला त्याला ट्रॉफी द्यायचा प्रयत्न करूया. अशी एक गोष्ट आहे, अशी एक गोष्ट आहे जे सर्वत्र फ्री मध्ये मिळती, ते सर्वत्र फ्री मध्ये मिळती परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर विकत घ्यावी लागते आपल्याला. बरोबर, क्लॅप करायच्यासाठी. अगदी क्षणाचा विलंब न करता त्यांनी ऑक्सिजन असं उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे का सगळ्यांना? बरोबर आहे ना? ऑक्सिजन जो की इतरत्र आपल्याला फ्री मध्ये मिळतो परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर आपण त्याला पैसे मोजतो. असा एक शब्द आहे, असा एक शब्द आहे जो कोणत्याही डिक्शनरीमध्ये चूक असा लिहिला जातो. 2 प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर हा मिडल साठी लायबल ठरणार आहे आणि अगदी सोपं आणि साधं उत्तर आहे. न लॉजिक लावता द्यायचं उत्तर आहे. इथे हा बरोबर, क्लॅप करायच्यासाठी. काय उत्तर सांगितलं ह्यानी? फॉल्स म्हणजे चूक. चूक हा शब्द प्रत्येक डिक्शनरी मध्ये काय लिहिला असणार आहे? चूक असाच लिहिला असणार ना, फॉल्स, बरोबर का? परंतु हा पास झालेला आहे, ह्यानी मिडल घेतलेला आहे आता, बरोबर का? 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहेत आणि हा मिडल साठी लायबल झालेला आहे, याने मिडल घेतलेला आहे. क्लॅप करायच्यासाठी एकदा. नववीचा विद्यार्थी आहे, बरोबर का? तर थोडासा 9वीच्या मनाने आपण याला एक प्रश्न विचारूया. हिंदूचं मंदिर असतं, बरोबर का? हिंदूचं मंदिर असतं, तसं बुद्धांचं काय असतं? जैन मंदिर. बुद्धांचं काय असतं? बौद्ध धर्म माहितीये सगळ्यांना? बौद्ध धर्म म्हणजे त्यांच्या आपल्याकडे कसं मंदिर म्हणतो तसं बुद्धांचं काय असतं? बौद्ध धर्मामध्ये काय असतं? हे यायला पाहिजे होतं ऍक्च्युली. चर्च नाही, चर्च नाही. चलो ठीक आहे, मिडल साठी हा लायबल ठरलेला. आपण मिडल साठी तरी प्रयत्न केला ह्यानी, ह्याच्यासाठी क्लॅप करा. येतंय कुणाला उत्तर याचं? ज्या प्रेक्षकांना ह्याचं उत्तर येतंय त्यांनी कमेंट मध्ये सांगायचं उत्तर. मी या ठिकाणी उत्तर सांगणार नाही, कारण कदाचित आपल्याला या शाळेत नाही मिळालं तरी दुसऱ्या शाळेमध्ये या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळणार आहे. याच्या अगोदरच्या शाळेमध्ये ह्याचं प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. चला आपण सर्वांसाठी कॉमन प्रश्न विचारतोय, अगदी सोपा आणि साधा आहे. 4 पाय आहेत, 4 पाय आहेत परंतु चालू शकत नाही, अशी कोणती गोष्ट आहे? उभा राहा. तू पण हा, नाव सांग सर्वप्रथम. प्रतीक महादेव शिंदे. हा, काय उत्तर आहे? बाज. ठीक आहे, क्लॅप करायच्यासाठी. याचं उत्तर टेबल, खुर्ची किंवा ह्याने सांगितलेली कॉट,
बाज असं कोणतंही उत्तर येऊ शकतं, कारण त्याला 4 पाय आहेत असं आपण म्हणतो, बरोबर का? परंतु त्या आपण जोपर्यंत हलवत नाही तोपर्यंत त्या हलत नाहीत, एकाच ठिकाणी असतात, बरोबर का? बरोबर आहे का उत्तर? ठीक आहे, आपण याच्यासाठी दुसरा प्रश्न विचारूया. कितीला आहे तो? 10वी. 10वीला आहे. सोपा प्रश्न विचारायचा का हार्ड प्रश्न विचारायचा? सोपा. एका झाडावरती 12 पक्षी होते. एका झाडावरती 1 डझन पक्षी म्हणजे 12 पक्षी होते. एक पक्षाला शिकाऱ्यांनी गोळी मारली, तो पक्षी मेला आणि खाली पडला. किती पक्षी राहिले रे झाडावरती? 11. 11 राहिले. ज्याचं 11 उत्तर आहे त्याने हात खाली करा. 11 ज्याचं उत्तर आहे त्याने हात खाली करा. मी पाठीमाग बघितलं नव्हतं, परंतु ह्याने एकदम फास्ट मी प्रश्न नाही, कोणीतरी लीक केले उत्तर. आता लीक केले का? सांगितलंय का? नाही ना? नक्की नक्की का? ठीक आहे, चलो क्लॅप करायच्यासाठी. किती राहिले पक्षी? 0. का रे? कारण सांगा. गोळीच्या आवाजाने. बरोबर, गोळीच्या आवाजाने सर्व पक्षी उडून गेले होतं. 2 प्रश्नाची उत्तर ह्यांनी बरोबर दिलेली आहेत. तिसरा प्रश्न पण असाच विचारा, लॉजिक वाला. जरा लॉजिक ह्याला चांगलं जमतं, आपण असं ग्राह्य धरू आणि असाच प्रश्न विचारूया. एक माशाचा टँक आहे. काय आहे? एक माशाचा टँक आहे. त्याच्यामध्ये 1 डझन मासे आहेत. किती? म्हणजे 12 मासे आहेत. त्यातले 6 बुडाले. किती राहिले? 12. 12 राहिले, बरोबर का? क्लॅप करा. का राहिले रे 12? मासे बुडत नसतात, टँक मध्येच राहतात, खाली जातात वर येतात, ते बुडत नाहीत. 3 प्रश्नाची उत्तर याने बरोबर दिलेली आहेत. ह्याच्यासाठी आपण मेडल रेडी ठेवूया. क्लॅप करा, क्लॅप. याच्यासाठी चांगले उत्तर दिले त्यांनी. दहावीला आहे. 10वीच्या मनाने आणखी एक प्रश्न ह्याला असाच विचारूया, जो की गुगली आहे. माणसाची अशी कोणती गोष्ट आहे, माणसाची अशी कोणती गोष्ट आहे जी गोष्ट कमी होत नाही, वाढत जाते? विचारतो आपण साधा, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो बघा. राष्ट्रगीत म्हणतो का आपण दररोज, बरोबर का? राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती वेळ लागतो रे? राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर बरोबर असेल तर 1 नंबरला हात वरती केला, मी तिकडे येणार. इकडे पाठीमाग कोणी हात वरती केलाय? येतंय? 52 सेकंद. वा 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 वा. हे उत्तर मी नाही सांगितलं, ह्यांनी स्वतः सांगितलंय. क्लॅप करा, क्लॅप यासाठी. बस. हा सर हुशार आहे का विद्यार्थी? मीडियम आहे, बरोबर. चलो, ट्रॉफी साठी हा लायबल झालेला आहे आणि 4 प्रश्नाची उत्तर चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. मला माहिती नव्हतं हा कोण आहे, परंतु आता कळलं की गोरमाळ्याचा आहे आणि शिंदे आहे, बरोबर. ट्रॉफी साठी लायबल झालेला आहे. आपण 4 प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत, परंतु आणखी आपण त्याला 5वा प्रश्न विचारतोय, कारण 5 प्रश्नाची उत्तर दिली तरी पण ट्रॉफीच मिळणार आहे आणि 4 प्रश्नाची उत्तर दिली तरी पण ट्रॉफीच मिळणार आहे. आपण हा प्रश्न विचारूया. ऑलरेडी ट्रॉफी घेतलेली आहे, तरी पण आणखी एक प्रश्न विचारूया. गुगली आहे, जास्त डोकं नाही लावायचं, अगदी फ्लो मध्ये सांगून जायचं. असा कोणता महिना आहे, असा कोणता महिना आहे ज्या महिन्यामध्ये 28 दिवस असतात? फेब्रुवारी. बर. आणखी कोण कोण फेब्रुवारी सांगणार आहे? बर, ज्याचं फेब्रुवारी उत्तर आहे त्याने हात खाली करा. फेब्रुवारी ज्याचं उत्तर आहे त्याने हात खाली करा, सांगू नका. बस खाली, बस खाली. ट्रॉफी ऑलरेडी यांनी घेतलेली आहे बरं का, ट्रॉफी आपण देणार याला, परंतु 5व्या प्रश्न उत्तर ह्याला येऊ शकलेलं नाही. फेब्रुवारी साधं आणि सोपं उत्तर होतं. ज्या प्रेक्षकांना ह्याचं उत्तर येतं त्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय, कारण हे प्रश्नाचं उत्तर याच्या अगोदरच्या शाळेमध्ये झालेलं आहे आणि अगदी साधं आणि सोपं उत्तर आहे, परंतु मी सांगणार नाही. कमेंट मध्ये सांगा. कदाचित ह्या शाळेमध्ये नाही मिळालं, परंतु पुढच्या शाळेमध्ये याचं उत्तर येऊ शकतं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत चालू करूया. ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा.